नमस्कार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व डिजिटल, इलेक्ट्रॉनिक, प्रिंट मीडिया आणि त्यांच्या सर्व मान्यवर प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत. काल पत्रकार परिषदेमध्ये मी काही स्फोटक विषय मांडले होते. त्यानंतर साधक बाधक चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात खूप जास्त झाली. मला याची कल्पना आहे की ही चर्चा काही रेकॉर्डवर आली, काही आली नाही. काही चर्चा बंद खोलीआड झाली. बंद खोलीआडच्या त्यांच्या चर्चा माझ्यापर्यंतही पोहोचतात. 99 लोक त्यांचे असतील, एक तरी माझा माणूस असेल, सांगत राहतो. मी सुरुवात करण्याच्या आधी पहिल्यांदा हे सांगितलं पाहिजे की सन्माननीय संजय राऊत साहेब अवघ्या 8-10 दिवसात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला तत्पर आहेत. त्यामुळे काल शंभूराज देसाईंना जे फार असं वाटत होतं की आजार, तर त्यांना सांगितलं पाहिजे शेर कभी बूढा नाही होता. ते पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांमध्ये अगदी ठणठणीतपणे संवाद साधायला तयार आहेत. तोपर्यंत ज्याला नाईट वॉचमॅन ड्युटी म्हणतात की मी फक्त काही बॉल खेळण्यासाठी म्हणून मी तेवढ्या अनुपस्थितीमध्ये आहे. माणिकराव कोकाटेंचा काल राजीनामा होता राहिलाय आणि त्या राजीनाम्याच्या मध्ये खरं तर तो राजीनामा होणंच अपेक्षित होतं, परंतु ज्या पद्धतीने घडामोडी झाल्या ते सगळं बघता निश्चितपणे मला असं वाटतं की देवेंद्रजी ठरवून जितका राष्ट्रवादी डॅमेज होईल तितका डॅमेज करूया. त्यामुळे ते जाणीवपूर्वक त्या विषयाला चिघळवत ठेवत आहेत. असो, 2 विकेट 2 वर्षामध्ये 3री विकेट पडण्याच्या मार्गावर आणि 3ऱ्या विकेटबद्दल मी बोलत आहे. मी बोलताना सांगितलं पाहिजे की काल मी काही मुद्दे उपस्थित केले होते, त्यानंतरचे अपडेट मी आपल्याला दिले पाहिजे. या अपडेटमध्ये पहिला जो विषय होता की मी असं म्हटलं होतं की ओंकार डिगे हा एका एर्टिगामधनं का त्याला जाऊ दिलं गेलं. MH11 पासिंग नंबर, पांढऱ्या रंगाची एर्टिगा गाडी, त्यातनं स्पॉटवर सापडला ओंकार डिगे का सोडून दिला. त्याची बातमी होती ही ओंकार डिगेची आणि ह्याची अपडेट मी दिली पाहिजे की रात्री उशिरा मुंबईच्या युनिट नंबर 7 कडे ओंकार डिगे हजर झाला. हे फार विशेष आहे. ओंकार डिगेला अटक झाली नाही, ओंकार डिगे स्वतःहून हजर झाला. याचा अर्थ शासनाशी संबंधित जी लोक असतात त्यांना शासन अटक करत नाही, ती हजर होतात. मी हे पुन्हा सांगते. वाल्मिक कराड असेल, प्रशांत कोरटकर असेल, कितीतरी उदाहरणं आहेत की ही लोक स्वतःहून हजर होतात. पहिला मुद्दा. दुसरं असं की त्यानंतर आपली पत्रकार परिषद काल आटोपल्यानंतर अवघ्या 2 तासामध्ये सातारा पोलीस सावरीला पोचले होते. त्यांच्या पाठोपाठ एक वृत्तवाहिनी पोचली. मला त्या वृत्तवाहिनीचं मनापासून कौतुक आणि त्यांच्याबद्दल खूप ऋणानुबंध की ते ज्या पद्धतीने तिथे पोचले आणि त्यांनी जी ती माहिती विचारली आणि त्या माहितीमध्ये की सरळ पोलिसांची गाडी दिसते. पोलीस अधिकारी म्हणतोय की अहो आमच्याकडे काही तपास नाहीये, मी सहज आलो. जर सातारा पोलिसांकडे तपास नाही तर इतक्या तत्परतेने सातारा पोलीस तिकडे का पोहोचले. दुसरं असं की तुम्ही काय उचलताय असं विचारतायत ते पत्रकार. त्याला तो सांगतो की नाही हो, खाली पडलेला त्याचा मिसयूज होऊ नये म्हणून. अहो उघडा दाखवा आम्हाला काय आहे ते. माझ्याकडे व्हिडिओ आहे, तो मी व्हिडिओ इथे प्ले करू शकते. तो मी ट्विट केलाय. आपल्याला माझ्या ट्विटर हँडलवर तो व्हिडिओ मिळेल.